तर चला मी तुम्हाला दाखवते मी मायरासाठी काय ऑर्डर केलं होतं. तर जे बघाव ते हातात आलं तर ती तोंडात घालायची. त्याच्यामुळं मी ऑनलाईन सर्च केलं आणि मला ते आवडलं आणि मी बोलूनसुद्धा घेतलं. तर हे आहे सिलिकॉनचं ती ती तोंडात काही घालणार नाही. हां, साईज खूप छोटी आहे पण ठीक आहे, देऊन बघूया. मी पाण्यामध्ये याला बॉईल करून घेते, याचे जे जम्प्स असतील ते निघून जातील. ती पहिले कन्फ्यूज होतीये, घेतच नव्हती. काय असेल हे? घेतलं मस्त एन्जॉय करतीये. माया बघा कशी खेळतीये. ती खेळते तर मी माझे सारे कामं आटपून घेत असते. कपडे धुवायचे, पसारा आवरायचा रूम मधला, खूप आता पसारा पडलेला आहे. तिचे पप्पा बाहेर गेलेले आहेत, संध्याकाळपर्यंत येतील. अजून तर तिची आंघोळ आणि मालिश पण बाकी आहे. मम्मीच्या इथं होते तेव्हा मम्मी तिची आंघोळ घालायची, मालिश करायची. मी कधी मम्मी बघितलं नाही की तिची आंघोळ कशी घालतीये, मालिश कशी करते. आणि आज मी स्वतः तिची आंघोळ घालते आणि स्वतः मालिश करते. करायला गेले की सर्वच होत असतं. डिलिव्हरी नंतर ना माझा एवढा हेअरफॉल वाढलाय ना, खूप इतके सारे केस येतात. कधी कधी तुम्हाला रडायला येते इतके सारे केस बघून. तुमचं काही ऑप्शन असेल केस गळती थांबवायचा तर मला सांगा, जेणेकरून माझे केस उगवणं बंद होतील. खूप गळत आहे, एवढे गळत आहे की असं वाटतंय कधी कधी तर मी टाकली होऊन जाईल. हा आमच्या घराचा पुढचा व्ह्यू आहे. पाऊस पडलाय, थोडाच पाऊस पडलाय आणि ऊन पण पडलंय. हा आमच्या घराच्या मागचं बगीचा आहे, पपईचं झाड आहे. त्यानंतर सीताफळाच्या झाडावर पाऊस पडून दवबिंदू साचले. ते खूप छान बगीचा आहे घराच्या पाठीमागे. इथे मी 4 अंडे उकळायला टाकलेले आहे. अंड्याची भाजी बनवायची आहे तर, आणि याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे जेणेकरून अंड्याचे जे साल्टे आहे ते लवकर निघतील. आणि याच्यात मी थोडे राईस टाकलेले आहे कारण की आम्हा दोघांना सोडून कोणी राईस खात नाही. ही बघा कशी खेळतीये. त्यानंतर मी अद्रक, लसूण, टोमॅटो, कांदा आणि सांबारची पेस्ट काढून घेणार आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जी पेस्ट काढली होती ती फ्राय करणार आहे. बघा अंडे सांगितल्याप्रमाणे थोडे पण खराब झाले नाही मीठ टाकून केल्यामुळे. हे माझ्या सासूबाईंसाठी, त्या नॉनव्हेज काही खात नाही म्हणून. याच्यामध्ये मी हे मसाले ॲड करणार आहे. मीठ, हळद, धनिया पावडर, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, गरम मसाला त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे तेल सुटूस तर. त्यानंतर अंडे टाकून घ्यायचे जे मी थोडे फ्राय केले होते. मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतले आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला फिरून घ्यायचं आहे. मी याला फिरून घेत आहे.
छान असं उकळी असतं. त्यानंतर कोथिंबीर टाकून ते उकळू देणार आहे. हे बघा उकळलेलं आहे. त्यानंतर मी माझ्या ताटात खायला घेणार आहे. तर आम्ही चाललो होतो देळगाव महिला. मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि मायरा काही घरी राहत नव्हती. ती कोणाजवळ थांबतच नव्हती. त्याच्यामुळं आम्ही तिला पण सोबत घेऊन चाललो होतो. घरी थांबतच नाही ती माझ्या विना. हॉस्पिटलचं काम संपल्यानंतर मला खायची होती पाणीपुरी. म्हणजे 7 महिने झाले. मायरा जेव्हा पोटात होती तेव्हा खाल्ली होती जानेवारी महिन्यामध्ये. मग नंतर खाल्लीच नव्हती. मग तेव्हापासून आज मी खाते. आज खूप दिवसानंतर. आणि मायराला बघा, तिला एवढी गरमी होत होती ना, तिला मी स्वेटर घालून आणली होती तर ती रडत होती. इकडे बघत होती गाड्याकडे, तिकडे बघत होती गाड्याकडे. हे तिचे पप्पा. मग काय पाणीपुरीमध्ये विषय जमला नव्हता. त्यानंतर म्हटलं आता रगडा पण खायचा. आलेच तर खाऊनच घेते. मग काय घेतली ना एक प्लेट. चालू इकडे बघत तिकडे बघत खाल्लं फटाफट. मायरा रडत होती. तिच्या पप्पाजवळ दिलं होतं. त्यानंतर सगळं काम झाल्यानंतर आम्ही चाललो होतो रिटर्न. आता घरला चाललो होतो. मायरा झोपून गेली होती. जसं गाडीवरच झोपून गेली ती. तिला मी बेडवर टाकलं पण ती लगेच उठून गेली होती आणि इकडे तिकडे बघायला लागली होती. बघा कशी बघतीये, जसं की आपण तिकडेच अजून असं बघते. ती इकडे तिकडे बघायला लागली होती ती. ही बघा कशी पलटी मारायला बघतीये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहतील.